आता महाविकास आघाडीचाच गुलाल सोलापूर आणि बारामतीत लागणार असा निर्धार विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी केलाय। आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही असं ते म्हणाले। तर मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनी भाजपवर बॉम्बच टाकलाय। लोकसभा त्यांना, विधानसभा आम्हाला असा तोडगा होऊ शकतो असं जानकर म्हणाले। नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं। वास्तविक पाहता ही निवडणूक लागली त्यावेळेस जर देवेंद्र साहेबांनी आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही जर थांबा सुरुवातीलाच तर ही वेळ आली नसते, आम्हाला भाजप सोडायची वेळ आली नसते। आता तुम्ही निकष करत असताना 5 आमदार निंबाळकरांकडे आहेत म्हणून सांगितलं। आता त्या आमदारांना किती मतं पडली, किती मतं निवडून आले त्याचा विचार केला पाहिजे की आता सोलापूरला जाऊन आम्ही ती निवडणूक जिंकली, काय नसताना माड्यात आम्ही विजय होणार, सोलापूरमध्ये परिणितीताई विजय होणार आणि बारामतीमध्ये सुप्रियाताई विजय होणार, यामध्ये कुठलाही फरक नाही। जी जनतेची भावना आहे तीच कार्यकर्त्यांची भावना असते। तर त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांना एक शिष्टमंडळ पाठवा, माझ्याबरोबर चर्चा करतील आणि गेल्याच 4 दिवसापूर्वी आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करून आलं, परंतु आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं त्यामध्ये समाधान झालेलं मला आज दिसत नाही। आमच्या कार्यकर्त्यांची एक भावना झालेली आहे की तुम्ही विधानसभा अपक्ष लढा, लोकसभा अपक्ष लढा किंवा काही मोहिते पाटलाबरोबर सुद्धा युती करा किंवा अजून काय करा, अशाही पद्धतीची भावना या तालुक्यामध्ये। म्हणजे 2024ला हे चित्र घडू शकतं परत एकदा 1 लाखाचं लीडचं? नाही, चित्र म्हटलं तर खरोखर म्हणजे जर खरोखर आम्ही एकत्र आलो तर लाखच काय, परंतु 2.5-2 लाख मताचं लीड या ठिकाणी होऊ शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।